भिवंडीत उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा, आमदार महेश चौगुले समर्थकांचा सभेत राडा। छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची डिजिटल सभा होणार। सभा एकाच वेळी 90 ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून मतदारांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट संवाद साधणार। राज ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर। राज ठाकरे कल्याणमधील मनसे उमेदवारांच्या कार्यालयांना देणार भेटी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंचा दुपारी रोड शो। निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई। राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। शहरात कोणत्याही परिस्थितीत गुंडाराज चालणार नाही। राजू शेट्टींचा मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा। मुंबईत मराठी महापौर असावा, राजू शेट्टींचं वक्तव्य। सोशल मीडियावरही देवाभाऊ नंबर 1, एक्सवरही #देवाभाऊ4 हिंदूचा ट्रेंड सर्वात पुढे। मनपा निवडणुकीच्या तोंडावरही 9143 पोस्ट। राज ठाकरेंच्या विविध विभागातील उमेदवारांना भेटी। वॉर्ड क्रमांक 114 मनसे माजी नगरसेविका अलिशा माजगावकर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। भाजपला सर्वच राजकीय पक्षांना संपवायचे। प्रकाश आंबेडकरांनी थेट भाजपवरच डागली तोफ। कुणालाही मतदान करा पण भाजपला नको, प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना आवाहन। मी बोलतो ते करतो, नाही बोलत ते सुद्धा करतो। अमरावतीतील सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आता शिवसेनेला साथ द्या, शिंदेंचं अमरावतीकरांना आवाहन। चंद्रपूर बावनकुळेंच्या प्रचार सभेत बंडखोरांचा गोंधळ। मनोज पोतराजेंसह समर्थकांचा घुसण्याचा प्रयत्न। पुण्यात प्रभाग 9 मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापलं। विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय। भाजप उमेदवार लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकरांवर साधला प्रत्यक्ष निशाणा। भाजप उमेदवाराकडून प्रचार पत्रकाचं गुजराती भाषेतून वाटप। प्रचार पत्रक मराठी भाषेतून का वाटलं जात नाहीये? मराठीला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय? मनसे नेते गजानन काळेंचा भाजपवर संताप। सिद्धी वस्त्रेंच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत भाजपची तक्रार। चुकीची कागदपत्र जोडून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर। नगरपरिषद निवडणुकीच्या प्रदीप गारटकर यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी होळकर यांची केली नियुक्ती। नवनीत राणांचा भाजपऐवजी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा। मोरबागमध्ये नवनीत राणांनी केला प्रकार व्यथित करणारा। भाजप कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये, भाजप खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। भाजपसह सर्व पक्षांनी महापालिका निवडणुकीतून ओबीसींना हद्दपार केलाय। निवडणुकांमध्ये ओबीसींच्या नेतृत्वाची भ्रूण हत्या केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जणांची तडीपारी। कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 91 जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा। अंबरनाथची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त। भाजपसोबत आघाडी केल्यानं कार्यकारिणी बरखास्त। प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकारिणी बरखास्त केल्याचं पत्र जाहीर। अकोल्यातील अकोटमध्ये भाजपची एमआयएम सोबत युती। एमआयएम युती संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्षांचं कडक पाऊल। आमदार प्रकाश भरसागळे यांना कारणे दाखवा नोटीस। शिवसेना उमेदवार बांद्रातील ज्ञानेश्वर नगर परिसरात हाजी सालीम कुरेशीवर चाकू हल्ला। पोटात चाकू भोसकल्याची माहिती। शिंदेंच्या ठाण्यात राज ठाकरेंचा रोड शो। ठाण्यातील मनसेच्या शाखांना देणार भेटी। उमेदवारांची घेणार सदिच्छा भेट। अमरावतीतील प्रचाराआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शनाला। एकनाथ शिंदे यांच्याकडून अंबादेवीचं दर्शन। अंबरनाथमध्ये भाजपची युती करणाऱ्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना दणका। पक्षानं केली निलंबनाची कारवाई। कर्नाटकात भाजप महिला कार्यकर्त्याला मारहाण। पोलिसांकडून विवस्त्र करत मारहाणीचा आरोप। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीकरता आमदार संतोष बांगर यांची पैज। माझ्या उमेदवाराला पाडून दाखवा, 71 लाख रुपयांचं बक्षीस मिळवा। संतोष बांगर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद। चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासनं। सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली। खासदार धनंजय महाडिकांची टीका। कोल्हापुरातील भाजपच्या सभेला मुनगंटीवार अनुपस्थितीनं चर्चांना उधाण। मुनगंटीवार आमचे नेते, त्यांच्या वेगळ्या सभा होणार। चंद्रशेखर बावनकुळेंनी बाजू सावरली। काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊ शकत नाही। भाजप एमआयएम युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध विविध पक्षीय कार्यकर्त्यांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप एकत्र आले अशा बातम्या चुकीच्या। सचिन सावंत यांची ट्विट करत माहिती। चंद्रपुरात मनसे उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर फाडले। बॅनर फाडल्यानं मनसैनिक आक्रमक।
ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात 11 जानेवारीला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची एकत्र सभा. अंबरनाथ नगर परिषदेत भाजप काँग्रेस युती, भाजपकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव. चंद्रपूरमध्ये मंत्री बावनकुळेंची प्रचार सभा, बावनकुळेंच्या सभेत बंडखोर उमेदवारांचा गोंधळ. पनवेल मतदारसंघात आचारसंहिता पथकाची मोठी कारवाई, कामोठे चेक नाक्यावर तपासादरम्यान 17 लाखांची रोकड जप्त. राज ठाकरे पूर्व उपनगरातील शाखांना देणार भेटी, राज ठाकरे चेंबूर ते घाटकोपर शाखांना भेट देणार. मला पराभूत करायचं होतं तर मैदान मोकळं होतं, मला पाडायचं की जिंकून आणायचं, 2029 मध्ये बघू. नवनीत राणांच्या टीकेवर सुलभा खोडकेंचा पलटवा. अजित पवार मैदानात, मात्र सुप्रिया सुळे प्रचारातून गायब. पुण्यात अजित पवार प्रचारासाठी ऍक्शन मोडवर, मात्र शरद पवारांच्या एकाही नेत्याकडून प्रचार नाही. छत्रपती संभाजीनगरात 90हून अधिक LED स्क्रीन लावले जाणार. पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा आज प्रचार. पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात. यामध्ये छोटे आणि मोठे असे 20 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची नावं. मी मेलो तरी MIM जिवंत राहणार, असदुद्दीन ओवैसी यांचं भावनिक वक्तव्य. सोलापूरमधील सभेत ओवैसी यांचं वक्तव्य. पंढरपूर नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता भालके, विजय भालके यांनी भावनिकता जातीयवाद करून निवडणूक जिंकली. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांचा आरोप. 16 तारखेनंतर एकाही बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही. कांदिवलीतील सभेत नितेश राणेंचं मोठं विधान. सगळीकडे भगवं वातावरण, येत्या 16 तारखेला महायुतीचाच विजय होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाम दावा. पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भांगिरे यांच्या कारवर दगडफेकीच्या घटनेचा नीलम गोऱ्हेंकडून तीव्र निषेध. घटनेची तत्काळ चौकशी करा अशा सूचना. अंबरनाथ नगरपालिकेतील विजय काँग्रेसचे नवनिर्वाचित 12 नगरसेवक भाजपात करणार प्रवेश. 2 ते 3 दिवसात नगरसेवकांचा पक्षप्रवेश. ठाण्यात फडणवीसांची प्रकट मुलाखत, मुख्यमंत्र्यांनी केली विकास कामांच्या प्लॅनिंगवर चर्चा. मुंबईतील विविध वाहतुकीचा मांडला आराखडा. ठाण्यात मेट्रोचं काम वेगानं सुरू. पुढील 2 वर्षात ठाण्यात मेट्रो सुरू होईल. 2030 पर्यंत मुंबईतील मेट्रोची सर्व कामं पूर्ण होतील, फडणवीसांची माहिती. मुंबईत इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर भर. कोस्टल रोड वांद्रे ते वर्सोवा, रिंग रोड ठाणे ते बोरिवली अशी रस्त्याची कामं झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार, फडणवीसांची माहिती. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकांचा विकास. लोकल रेल्वेला मेट्रोप्रमाणे बंद डबे असणार. लोकलच्या तिकिटात वाढ केली जाणार नाही. मुंबई लोकलवर मुख्यमंत्र्यांची माहिती. ठाकरेंनी कामं थांबवल्यानं बुलेट ट्रेनला उशीर. मुलाखतीदरम्यान फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. डम्पिंगवर आता केंद्र सरकारकडून बंदी. कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत निर्मितीचा प्रकल्प. पुढील 3 ते 4 वर्षात डम्पिंगचा विषय संपेल. कचरा निर्मूलन संदर्भात फडणवीसांची माहिती. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी विविध मार्गावर काम सुरू. फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईत पॉड टॅक्सी सुरू करण्याचा विचार सुरू. ठाण्यातून जलवाहतूक सुरू करण्याचंही प्लॅनिंग. खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरण. आमदार महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादीसह तटकरेंवर निशाणा. आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरू. महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर निशाणा. अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनधरणीला यश. 8 दिवसांपूर्वी शिवसेनेचा राजीनामा दिलेले जगदीश गुप्तांची घरवापसी. बीडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर पडून गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू. माजलगाव मतदारसंघ नेते माधव निर्मळ यांनी घेतली डोंगरे कुटुंबियांची भेट. हिदायत पटेलांवरील हल्ला, विरोधकांचा डाव. नाना पटोलेंकडून घटनेचा निषेध. पटेलांवरील हल्ल्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, नाना पटोलेंची मागणी. तर इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरण. MIM गुंडगिरीचा पक्ष. हे गुंड एकमेकांना मारून संपवणार, भाजप आमदार संजय केनेकरांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक. बायजीपुरात जलील यांना काळे झेंडे दाखवत आक्रोश. भाजपवर बोलताना कामाठीपुराचा उल्लेख करणं ही टीका नाही. संजय राऊत यांच्या विचारांची झलक. मुद्दे, धोरण, विकास संपले की भाषा घसरते. आमदार चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका. अकोट शहरात तणावाची परिस्थिती. हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर नातेवाईक आक्रमक. पोलीस स्टेशन समोर गोंधळ. MIM आणि काँग्रेस सोबत भाजपनं केलेल्या आघाडी अमान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यानं ही परिस्थिती. तत्काळ आरोपीला अटक करावी. हिदायत पटेल यांच्या मृत्यूवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया.
गणेश नाईकांची पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका. काहींकडून हरामचा पैसा वाटायला सुरुवात. नवी मुंबईची स्वाभिमानी जनता पैसा स्वीकारणार नाही. भविष्यात त्यांना पापाची फळं भोगावी लागेल. नाईकांचा वार. शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही याचा ठाकरेंना विसर पडलाय. बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतायत. आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा. निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? केशव उपाध्यायांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र. विरोधातील प्रचारानंतर एकत्र श्रमपरिहार. वसई विरार पालिकेत सर्व नगरसेवक हिंदुत्ववादी हवे. मतदान करताना समोरच्या व्यक्तीकडे काय आहे ते बघून मतदान करा. नितेश राणेंचा नाव न घेता हितेंद्र ठाकूर यांना टोला. उत्तर प्रदेशातून 2.89 कोटी मतदार यादी बाहेर. SIRनं तर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होणार. अंतिम मतदार यादी 6 मार्चला प्रसिद्ध होणार. सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास. दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू. सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. सोनिया गांधींना न्यायालयाची मुदतवाढ. भारतीय नागरिक होण्यापूर्वीच मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याप्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाची 7 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. शिवरायांबद्दल पुस्तकात अवमानकारक लेखन केल्याबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं मागितली माफी. 22 वर्षाच्या संघर्षानंतर संस्थेनं छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसलेंची लेखी माफी मागितली. घर बांधण्यासाठी माहेरहून 15 लाख आणण्याची मागणी. विवाहितेला सासरच्यांनी चक्क बाळासह घराबाहेर काढलं. बीडच्या केजमध्ये सासरच्या विरोधात गुन्हा दाखल. अपघाताचा बनाव केलेला हत्येचा डाव उधळला. साताऱ्यातील शिरवळ पोलिसांची मोठी कारवाई. हत्या प्रकरणात 9 आरोपी अटकेत. धाराशिवमध्ये अवैध गुटखा पान मसाला वाहतुकीवर कारवाई. तब्बल 35,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये बँकेच्या व्याजदरापेक्षा गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची 1.5 कोटींची फसवणूक. पोलिसात गुन्हा दाखल. इचलकरंजीतील वजीर गँगच्या 5 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई. जुना पुणे मुंबई मार्गाजवळ मध्यरात्री स्टीलच्या दुकानात चोरी. 2 चोरट्यांनी दुकानं फोडून 20 ते 25 हजारांची रोकड केली लंपास. कल्याणमध्ये कोळशेवाडी पोलिसांची मोठी कामगिरी. पिस्तूलधारी सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या. छत्रपती संभाजीनगरात प्रेम प्रकरण आणि आर्थिक व्यवहारातून तरुणाची निर्घृण हत्या. हत्येतील 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. परभणीत अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक. आरोपीकडून गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा जप्त. पैसा दुप्पट करण्याचा आमिष दाखवत ग्राहकांची फसवणूक. गंडा घालणाऱ्या खासगी कंपनी मालकाला पालघर पोलिसांकडून अटक. हिंगोलीत आखाडा बाळापूर इथे 4 लाख रुपयांचा गुटखा जप्त. आखाडा बाळापूर इथे पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.